मार्ग हिडिंग नंबर 24 प्रयोजनाच्या सिद्धीविषयी 2 शंका व समाधान. या ग्रंथाचं जे प्रयोजन आहे, प्रयोजन म्हणजे काय? फल. जे फल आहे त्या फलाविषयी 2 शंका घेतल्या आणि त्यांचं नंतर काय केलंय? समाधान केलंय. प्रयोजनाविषयी फलाविषयी 2 शंका आहे. मोक्ष हा ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे फल, मोक्षाची प्राप्ती. आणि मोक्ष म्हणजे काय? दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. याला काय म्हणतात? मोक्ष म्हणतात. मोक्ष दुःख निवृत्त होऊन जाणं, दुःख नष्ट होणं आणि परमानंदाची प्राप्ती होणं, याला मोक्ष म्हणतात. आणि अशा प्रकारचा हा जो मोक्ष आहे, हा मोक्ष हे काय आहे? प्रयोजन आहे. प्रयोजन. आणि या प्रयोजनाविषयी आता शंका घेतली. प्रयोजनाविषयी म्हणजे या मोक्षाविषयी शंका घेतली. मोक्षाविषयी शंका घेतली. शंका काय घेतली? शंका अशी घेतली, अहो म्हटले तुमचा हा जो मोक्ष आहे, हे ग्रंथाचं जे प्रयोजन सांगितलं तुम्ही, मोक्ष ती घडणंच शक्य नाही. अशा प्रकारचा मोक्ष कुणाला मिळला नाही, मिळत नाही, मिळणार नाही, अशी शंका करतात. म्हणजे का बरं? अहो म्हटले तुमच्या मोक्षात 2 अंश आहेत, एक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ती परमानंदाची प्राप्ती तुम्ही जे म्हणता का नाही, ते जीवाला होणं शक्यच नाही म्हटले. शंका काय करतात की ही जीवाला परमानंद प्राप्त होणं शक्यच नाही. का बरं शक्य नाही? सांगा बरं. मग ते काय म्हणतात? पूर्वपक्ष म्हणतो शंका घेणारा, अहो शास्त्र असं सांगतंय की जीव तर आनंद स्वरूप आहे. जीव कसा आहे? जीव हा आनंद स्वरूपच आहे, परमानंद स्वरूपच आहे. हे त्याचं स्वरूपच आहे आनंद जीवाचं. जीवाचा जो आत्मा आहे म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे, आत्मा हा कसा आहे? आनंद स्वरूपच आहे की नाही? आत्मा आनंद स्वरूपच आहे. आणि मग त्या आनंद स्वरूप असणाऱ्या आत्म्याला, जीवात्म्याला पुन्हा परमानंदाची प्राप्ती म्हणणं योग्य आहे का? योग्य आहे का? योग्य असं नाही. बघा, ज्याला जे प्राप्त आहे ते प्राप्त करायचं असतंय का जे अप्राप्त आहे ते प्राप्त करायचं असतंय? समजा आता तुम्ही चहामध्ये साखर टाकता, ठीक आहे नाही? आणि चहामध्ये साखर टाकून चहा काय करता? गोड करता. का बरं गोड चहा साखर टाका तुम्ही? चहा गोड होण्यासाठी. म्हणजे चहा गोड असतो का? नाही. मग तो साखरेनं काय होतो? गोड होतो. आहे का नाही? साखरेनं काय होतो? गोड होतो. मग जी वस्तू मुळात गोड आहे, त्याच्यात पण गोड होण्यासाठी साखर टाकीन का? गुळ कसा असतो? गोड असतो. मग मुळात गोड असलेला गुळ त्यात कोण साखर टाकतं का? त्यात साखर टाकायची गरज आहे का? नाही. का? साखर मुळातच कशी आहे? मग आता म्हणले तुम्ही चहा गोड होण्यासाठी साखर टाकता, पण साखर कशी आहे? गोड आहे. मग त्या साखरेला गोड होण्यासाठी तुम्ही काय टाकले त्यात? साखरेला गोड होण्यासाठी काय प्राप्त करतोय? साखर मुळातच कशी आहे? तिला गोड होण्यासाठी काय लागतं का काही? मग जी मुळातच गोड आहे तिला गोड होण्यासाठी काय करावं लागतं का? नाही. तसं जो मुळातच आनंद स्वरूप आहे, कोण? आत्मा, जीवात्मा. तर मग त्याला पण आनंदाच्या प्राप्तीसाठी काय करावं लागेल का? त्याला कुठे आनंदाची प्राप्ती होत असते का? अरे गोडी अरे एक बघा, मुळातच गोड असलेली साखर पुन्हा गोड होईल का? होत नाही. मुळातच जर चहा गोड असता तर पुन्हा साखर टाकल्यावर गोड झाला असता का? नाही. समजताय का मी काय म्हणतोय ते? मग साखर टाकल्यावर गोड होतो म्हणजे त्याला गोडीची प्राप्ती व्हायला नाही का नाही? कुणाला? चहाला. का? कारण चहात
अगोदर काय नव्हती, गोडी नव्हती, म्हणून चहा टाकल्यावर गोड व्हायला लागला. म्हणजे मधुरत्वाची, गोडीची प्राप्ती चहाला जी व्हायला लागली, ही जर मुळातच चहा गोड असता तर झाली असती का? मग मुळात चहा गोड नव्हता, म्हणजे त्याला गोडी अप्राप्त होती. कुणाला? चहाला. आणि मग साखरेच्या योगानं ती गोडी त्याला काय झाली? प्राप्त झाली. लक्षामध्ये. तसं जर जीव अगोदर त्याला आनंद अप्राप्त असता, काय असता? जीवाच्या ठिकाणी जर आनंद नसता तर मग त्याला काय झालं असतं? नंतर कशाच्या तरी योगानं काय झालं असतं? आनंद प्राप्त झाला असता. पण जीवाला आनंद मुळात आहेच ना, तो मुळात आनंद स्वरूपच आहे. आनंद हेच त्याचं स्वरूप आहे जीवाचं, म्हणजे आत्म्याचं. मग आत्म्याचं आनंद हेच स्वरूप असताना पुन्हा त्याला आनंदाची प्राप्ती म्हणणं हे संभवतं का? संभवत नाही. जी वस्तू प्राप्तच असते त्या वस्तूच्या प्राप्तीकरता काय करायचं असतं का? नाही. आणि जे प्राप्तच आहे पुन्हा त्याची प्राप्ती होत असते का? नाही. प्राप्त असलेल्या वस्तूची प्राप्ती होईल का? होत नाही. समजते का? नाही समजा? ही पहिली शंका. तुम्ही काय म्हणता? जीवाला आनंदाची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष. आणि जीवाला आनंदाची प्राप्ती होईलच कशी? होणारच नाही म्हणजे प्राप्ती. का? कारण त्याला आनंद प्राप्तच आहे. प्राप्ताची प्राप्ती म्हणणं कुठं संभवत असतं काय? प्राप्ता जे अप्राप्त आहे त्याची प्राप्ती असते का प्राप्ताची प्राप्ती असते? जीवाला आनंद कसा आहे? प्राप्तच आहे. त्याला काही अप्राप्त नाही, त्याला प्राप्तच आहे. मग प्राप्ताची प्राप्ती कसं काय संभवत? हा. आणि दुसरं दुःखाची निवृत्ती म्हटलं होतं, त्यालाच मोक्ष म्हणतात ना. जीवाला दुःखाची निवृत्ती होणं शक्यच नाही. म्हणजे का शक्य नाही? त्याच्या ठिकाणी दुःखच नाही. जर जीवाच्या ठिकाणी दुःख असतं तर मग ते काय करावं लागलं असतं? घालवावं लागलं असतं, त्याची निवृत्ती झाली असती मग काही उपाय केल्यावर. पण त्याच्या ठिकाणी दुःख नाहीच ना, ते निवृत्त कसं काय होईल? समजतं का मी काय म्हणतो ते? समजा दाढी करायला कोण जात आहे नव्याकडं? हा? ज्याला दाढी आली तो जातो का नाही? म्हणजे नाहवी दाढी कोणाची करतो? त्याला दाढी आली त्याची. आता ज्याला दाढीच नाही तो जो कधी जातो का? लहान लेकरू असतं 4-5 वर्षाचं, ते जातं का नाव्याकडे माझी दाढी करावं? का नाही जात? कारण त्याला दाढीच नाही. मग दाढीचे केस कोण काढतो? ज्याला दाढी आली ती. ज्याला दाढीच नाही त्याची दाढीची निवृत्ती होईल का? नाही त्याची दाढी करेल का? काही नाही. का नाही तर कुठली केस काढतात? समजत आहे का? हा? म्हणजे जे प्राप्त असतं त्याची निवृत्ती असते. जे अप्राप्त आहे म्हणजे नाहीच आहे त्याची निवृत्ती होईल का? हे म्हणणं येडेपणाचं लक्षण आहे नाही सगळं. मग पूर्व पक्ष तेच म्हणतो की तुम्ही प्रयोजन म्हणजे मोक्ष मानता. आणि मोक्ष म्हणजे काय? दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. परमानंदाची प्राप्ती जीवाला होणं शक्य नाही. का? कारण परमानंद त्याचा आत्माच आहे. आत्मा हा आनंद स्वरूपच आहे. आणि आनंद स्वरूप हे त्याचं स्वरूपच असल्यामुळं पुन्हा आनंदाची प्राप्ती म्हणणं संभवत नाही. प्राप्ताची कुठे प्राप्ती असते का? आणि दुःखाची निवृत्ती हे पण म्हणणं संभवत नाही. का? कारण निवृत्ती कशाची असते? जे प्राप्त असते त्याची निवृत्ती असते. आणि आत्म्याच्या ठिकाणी दुःख कालच राही नाही. पूर्वी नव्हतं, आता काही पुढं नाही. आत्म्याच्या ठिकाणी दुःख कधीच नाही असं शास्त्र सांगते. आणि मग जे नाहीच त्याची निवृत्ती कसं काय होईल? अरे ज्याला मूळव्याध झाला त्याचं डॉक्टर ऑपरेशन करीत ना. ज्याला नाही त्याचं कसं काय ऑपरेशन करीत? हा, समजते का? म्हणजे त्याचा मूळव्याध निवृत्त होईल का? ज्याला झाला त्याचं निवृत्त होईल ऑपरेशन केल्यावर. ज्याला नाही त्याचं कसं काय निवृत्त होईल? समजा म्हणले आता सगळ्याची शेपटा कापा. शेपटा कापा म्हणल्यावर ज्यांना ज्यांना शेपट आहे ते कापता येतील, आहे का नाही? पण म्हणलं आता भागवतचं शेपूट कापा. भागवतचं शेपूट कापता येईल का? नाही तर कापता काय? मग शिंग कापा, त्याचा शिंग आहे ते नाही त्याची निवृत्ती म्हणून म्हणजे जे निवृत्तच आहे
त्याची निवृत्ती म्हणणं संभवत नाही. आणि मग तुमच्या मोक्षात तर असंच आहे, दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि इतर जीवाच्या ठिकाणी होणं संभवनीयच नाही. आनंदाची प्राप्ती होणं शक्य नाही आणि दुःखाची निवृत्ती होणं शक्य नाही. का? कारण प्राप्ती ही कशी असते? अप्राप्त असते तर त्याची प्राप्ती असते. आनंद त्याला प्राप्तच आहे म्हणून प्राप्ती संभवत नाही आनंदाची. आणि दुःख नित्य निवृत्तच आहे, त्याची निवृत्ती म्हणणं संभवत नाही. म्हणून तुमचा जो हा मोक्ष आहे तो मोक्ष जीवाला प्राप्त होणं शक्यच नाही. हे प्रयोजन असणं शक्यच नाही जीवाचं. समजतंय का ग्रंथाचं? अशी शंका केली बघा. शंका पहिली शंका कशी आहे बघा. प्रयोजनाच्या म्हणजे फलाच्या वर्णनात जीवस्वरूपाच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंद ब्रह्मप्राप्ती असं या ग्रंथाचं प्रयोजन सांगितलेलं आहे. आणि त्या फलासच मोक्ष असं म्हणतात. त्या फलालाच काय म्हणतात? मोक्ष असं म्हणतात. परंतु अशा व्यक्तीचा मोक्ष म्हणजे प्रयोजन घडणं शक्य नाही. कारण सर्व वेदवाक्ये हे जीवाचं परमानंद स्वरूप प्रतिपादन करतात. जीव हा कसा आहे? परमानंद स्वरूप आहे असं सांगतात सगळे वेदातले वाक्य. आणि वेदांतामध्ये त्याचा स्वीकारही आहे. वेदांताच्या मतामध्ये त्याचा काय आहे? स्वीकार आहे. वास्तविक अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणं योग्य आहे. जी वस्तू अप्राप्त असते अशा अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणं कसं असतं? हे योग्य असतं. नित्य प्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणं संभवत नाही. जीवात्मा हा परमानंद स्वरूप असताना त्याला पुन्हा परमानंदाची प्राप्ती असं म्हणणं सर्वथैव कसं आहे? हे अयोग्य आहे. मुळात जीव परमानंद स्वरूपच आहे, पुन्हा त्याला परमानंदाची प्राप्ती म्हणणं हे कसं आहे? अयोग्य नाही का? अयोग्य आहे. तसेच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी नाही. आत्मस्वरूप जे आहे जीवाचं ते त्याचं जे मूळ स्वरूप त्या ठिकाणी दुःख आहे का? कधीच नाही. आणि असं असताना पुन्हा दुःखाची निवृत्ती हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे असं म्हणणं म्हणजे सर्वथा अयोग्य आहे. कळलं? यामुळं पूर्वी सांगितल्याप्रमाणे ग्रंथाचं प्रयोजन घडत नाही. अशा प्रकारचं प्रयोजन म्हणजे मोक्षेत्र जीवाला प्राप्त होणं शक्यच नाही. आलं का लक्षात? शंका लक्षात आली का सगळ्यांना? आता त्याचं समाधान असं आहे की हे म्हणणं प्रथम खरं आहे असं वाटतं. म्हणजे प्राप्ताची प्राप्ती आणि नित्यनिवृत्ताची निवृत्ती म्हणणं हे संभवते असं म्हटलं होतं ना. हे प्रथम दृष्टी कसं वाटतं? हे खरं आहे असं वाटतं. पण जर विचार केला तर पूर्वी सांगितलेलं ग्रंथाचं प्रयोजन कसं आहे? सिद्ध आहे. कारण लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. आणि भ्रम निवृत्तीनंतर प्राप्त असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणीच प्राप्तीचा व्यवहार मात्र होतो. बघा तुम्हाला प्राप्त वस्तूची सुद्धा प्राप्ती संभवते असं आता ग्रंथकार सांगतात. शंका काय केली होती की जीवाला परमानंद प्राप्तच आहे आणि प्राप्तच असल्यामुळे पुन्हा त्याला परमानंदाची प्राप्ती म्हणणं संभवत नाही. आलं लक्षामध्ये? आता ग्रंथकार सांगतात की पहिल्यांदा वरून हे ठीक आहे असं वाटतं. पण आपण जर बारीक विचार केला तर प्राप्त वस्तू जी असते त्या प्राप्त वस्तूची सुद्धा प्राप्ती म्हणणं संभवतं. कसं काय संभवतं? तर मध्यंतरी त्याला भ्रम व्हावा लागतो, अप्राप्तीचा भ्रम व्हावा लागतो. आणि अप्राप्तीचा जर भ्रम झालेला असेल आलं लक्षामध्ये, मग तो भ्रम गेला निवृत्त की मग पुन्हा ती वस्तू पहिली प्राप्तच असते पण ती भ्रमामुळं अप्राप्त झाल्यासारखी वाटत असते. आणि भ्रम निवृत्त झाला की पुन्हा ती काय वाटते? प्राप्त झाल्यासारखी वाटते. म्हणजे पुन्हा त्या प्राप्त असलेल्या वस्तूच्या ठिकाणीच पुन्हा प्राप्तीचा काय होतो? व्यवहार होतो. काय झालं बघा, एक बाई तिला नवऱ्यानं नथ घेतली, मोठी नथ घेतली, चांगली 2 तोळ्याची, गरीब परिस्थिती असताना सुद्धा घेतली. आणि मग लग्न होतं, सगळा दांगोळा होता घरात लग्न घरात असतेच. मग पुन्हा सध्या याच्यामध्ये आंघोळ करताना ती नथ अशी काढली आणि अशी इथं पोत असते ना, त्या पोतीला अडकून ठेवली अशी. आणि ती पुन्हा सगळं गाडा ते लेकरं रडत होते, आंघोळ केली, काही कपडे घातले आणि आता जायचं लग्नाला लावायला तर नाकात नथ घालायची तर नथच सापडा ना. मग आंघोळ केली, जिथं केली तर जाऊन बघितली, न्हाणी जाऊन पाहिली, अमकं पाहिलं, कपाटात पाहिली, आत घरात पाहिली, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, काय ती नथच सापडणं. मग बसली बरं.
मग लागली छाती बुडू बुडू रडायला. नथ हरवली, नथ हरवली, नथ हरवली, नथ हरवली, नथ हरवली. बाकीच्या बाया समजून सांगत होत्या, बाकायला भेटती, जाऊ दे आता सापडून आमक होईल तमक होईल, कुठं ठेवली असेल तू लक्षात येईना असं सांगत होत्या. पण ही नथ हरवली, नथ हरवली, नथ हरवली मग काय झाली, घडत लक्षामध्ये. चल म्हणली, पुन्हा बघू म्हणली, आता लग्न लावतो येऊ. आणि तुझ्या बाया सांगत होत्या. मग तिला साडी घातली कसं तरी मेकअप करण्यासाठी म्हणून आरशे समोर गेली आणि अशी पावडर लावली. आणि पावडर लावता लावता एकदम आरशामध्ये ती पुतीला अडकवलेली काय झाली नथ दिसली. अगं बाई, सापडली की नथ. काय झाली, सापडली म्हणे नथ. काय झाली, सापडली. आता मला सापडणं हा व्यवहार कधी असतो, हरवल्यानंतर. आता हरवलीच नव्हती तर सापडली कसं काय. हरवलेली वस्तू सापडत ना. आता ती हरवली होती का, नाही, ती तिच्या जवळच होती, पण तरी ती काय म्हणते, सापडली. मग ती तिला प्राप्तच होती, पण तरी प्राप्त झाली म्हणते का नाही. ती मिळाली मिळाली प्राप्त झाली म्हणते, सापडली म्हणते. मग कसं काय सापडली, तर ती तिला प्राप्तच होती, पण प्राप्त असताना सुद्धा तिला भ्रम झाला होता. काय, माझी नथ काय झाली, हरवली. मग हरवल्याचा भ्रम झाला होता. आणि आरशासमोर गेल्याच्या नंतर तो भ्रम निवृत्त झाला आहे का नाही. आणि भ्रम निवृत्त झाल्यामुळं ती काय म्हणते, सापडली म्हणते. म्हणजे जी वस्तू प्राप्तच होती ती वस्तू प्राप्त झाली असा व्यवहार घडतो. पण कधी घडतो, मध्यंतरी काय असावा लागतो, त्याला अप्राप्तीचा भ्रम व्हावा लागतो. काय व्हावा लागतो, अप्राप्तीचा भ्रम व्हावा लागतो. तो भ्रम गेला की मग प्राप्त असलेल्या वस्तूच्याच ठिकाणी पुन्हा प्राप्त झाल्याचा काय होतो, व्यवहार होतो. मग तसंच जीवाचं आहे. जीवाला आनंद प्राप्तच आहे. जीवाला आनंद कसा आहे, शास्त्र सांगते ना, वेद सांगतो ना, जीव आनंद स्वरूपच आहे म्हणून. मग जीव आनंद स्वरूपच आहे, पण त्या जीवाला झालाय भ्रम की मला आनंद प्राप्त नाही म्हणून. आणि मग हा भ्रम झालेला असल्यामुळं एकदा हा भ्रम गेला की पुन्हा जीव आनंद त्याला प्राप्तच असतो. पुन्हा त्या ठिकाणी मला आनंद प्राप्त झाला असं काय होतो, व्यवहार. कळला का, नाही कळला. आणि दुःख बी त्याचं निवृत्तच असतं, त्याला दुःख नसतं, पण त्याला भ्रम झालाय मला दुःख आहे म्हणून. काय झालंय, मग हा एकदा भ्रम गेला की मग त्याला पुन्हा नित्य निवृत्ताची काय होते, निवृत्ती होते. समजते का. बघा, लोकांमध्ये प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. म्हणजे आणि भ्रम निवृत्तीनंतर प्राप्त असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी प्राप्तीचा व्यवहार मात्र होतो. उदाहरण दिलं त्याला, कोणाच्या हातात सुवर्ण कंकण असून काही निमित्तानं त्याला भ्रम झाला की माझं कंकण हरवलं. मी तुम्हाला नथ सांगितलं त्या बाईचं, इथं कंकण सांगितलं. कंकण हरवलं. नंतर कोणी आपताना त्याला बोध केला की तुझे कंकण हरवलं म्हणतोस ना, ते तुझ्या हातातच आहे. कोणत्या दिवस दाखवलं तुझ्या हातात आहे म्हणून. तेव्हा ते कंकण पाहून त्याला असं ज्ञान होतं. काय ज्ञान होतं, माझं कंकण माझं पाशीच होतं, पण व्यवहार मात्र माझं कंकण मला प्राप्त झालं असा तो करतो. काय करतो, माझं कंकण मला प्राप्त झालं असा तो व्यवहार करतो. त्याचप्रमाणे परमानंद आत्म्याचं, परमानंद स्वरूप आत्मा, त्या परमानंद स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अविद्याबलानं जीवाला अशी भ्रांती आहे. बघा, परमानंद स्वरूप असणारा जीव, पण त्या जीवाला अविद्येच्या योगानं अशी भ्रांती झाली. कशी भ्रांती झाली की माझा आत्मा परमानंद रूप नाही असा भ्रम झाला. काय, माझा आत्मा आनंद स्वरूप नाही असा भ्रम झाला. आणि परमानंद रूप कोण आहे, ब्रह्म आहे. त्याचा आणि माझा वियोग आहे. उपासनेनं ब्रह्माची प्राप्ती मला होईल असा त्याला भ्रम आहे जीवाला. हा काय सांगावं, मोठ्या मोठ्या पंडितांना शास्त्राध्ययन करूनही असाच भ्रम होते. शास्त्राचं अध्ययन करतात आणि लोकांना शिकवितात सुद्धा, तरी सुद्धा त्यांना हा भ्रम झालाय की आपला आत्मा हा आनंद स्वरूप नाही आणि ब्रह्म आनंद स्वरूप आहे. आणि आपण जर भक्ती केली, उपासना केली तर ती आनंदाची काय होईल, आपल्याला प्राप्ती होईल असा भ्रम झाला. आणि करते उपासना, हंड्रेड पुढे नदीत जाऊन आणि करते देवाची पहाटेपासून काकडत पूजा, देवा मला पाव, देवा पाव, मला पाव. वडाला प्रदक्षिणा घालतात कधी कधी, वडापाव वडापाव.
बघा, उपासनेनं ब्रह्माची मला काय होईल? प्राप्ती होईल. हा काय सांगावं? मोठ्या मोठ्या पंडितांना शास्त्राध्ययन करूनही असाच भ्रम होतो, म्हणून तेही कसे सगळे भ्रमिष्ठच आहेत असं म्हणणं भाग आहे. अशा पुरुषांना महत्भाग्यानुसार उत्तम संस्कारानं ब्रह्मवेत्य पुरुषाची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडलं, असे जे पुरुष असतात ज्यांना भ्रम झालेला आहे की माझा आत्मा म्हणजे मी काय आनंद स्वरूप नाही, आनंद स्वरूप कोण आहे? ब्रह्म आहे. मी जर उपासना केली तर मला त्या ब्रह्माची, आनंद स्वरूपात नाही ब्रह्माची काय होईल? प्राप्ती होईल. असा ज्यांना भ्रम झालेला आहे, मग त्यांचं जर महत् पुण्य, महत् भाग्य जर उदयाला आलं तर मग त्यांना संतांची भेट होते. हां, आणि ब्रह्मवेत्य पुरुषाची गाठ पडून संत, त्यांनाच ब्रह्मवेत्ता म्हणतात संतांना. अशा ब्रह्माला जाणणाऱ्या पुरुषाची गाठ पडून त्यांच्याकडून मग नंतर त्या पुरुषाला वेदांताचं श्रवण घडलं आणि जीव ब्रह्मैक्याचा परोक्ष निश्चय झाला तर ते म्हणतात, मग काय म्हणतात? आम्हाला परमानंद म्हणजे आम्हाला परमानंद वेदांत शास्त्रानं व आचार्याच्या कृपेनं प्राप्त झालं म्हणतात. काय म्हणतात? आम्हाला परमानंदाची प्राप्ती झाली, आम्हाला ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. आणि कशानं झाली? वेदांताच्या श्रवणानं झाली, आचार्यांच्या कृपेनं झाली. आचार्याने आमच्यावर कृपा केली आणि आचार्यांनी कृपा करून, संतांनी आमच्यावर कृपा करून आम्हाला वेदांता शास्त्राचा उपदेश केला आणि त्या उपदेशाच्या द्वारा मला काय झाली? ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली असं म्हणतात. पण वास्तविकता अशी असते की तो आनंद त्यांना काय असतो? प्राप्तच असतो. परंतु मध्ये अप्राप्तीचा त्यांना भ्रम झाला होता आणि मग तो आचार्याने काय केला? दूर केला आणि मग ती प्राप्त असलेच आनंदाच्या ठिकाणी पुन्हा प्राप्तीचा व्यवहार करायला लागले. वेदांत शास्त्रानं व आचार्य कृपेनं तो आम्हाला आनंद प्राप्त झाला. या त्यांच्या म्हणण्याचा अभिप्राय असाच आहे की आमचा आत्मा परमानंद स्वरूपच होता. आमचा आत्मा कसा होता? परमानंद स्वरूपच होता. परंतु परमानंद रूपानं आत्म्याचं आम्हाला भान होत नव्हतं, म्हणून आत्मानंद अप्राप्तवत म्हणजे अप्राप्तवत होता झाला होता. म्हणजे असूनही न मिळाल्यासारखा झाला होता तो आनंद, आहे की नाही? आता आचार्याद्वारा वेदांत श्रवणानं अंतःकरणात परमानंदाची प्राप्ती झाली. आचार्यांनी सांगितलं, उपदेश केला, मग आचार्यांच्या द्वारा वेदांताचं श्रवण घडलं आणि त्या श्रवणानं पुन्हा अंतःकरणात परमानंदाची काय झाली? प्राप्ती झाली. या प्रकारे प्राप्त पदार्थाच्या ठिकाणी भ्रमनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्तीचा काय होतो? होतो. आलं लक्षामध्ये? भ्रम झाला तो भ्रमनिवृत्त, भ्रम झालेला असतो तेव्हा प्राप्तीचा व्यवहार होतो आणि भ्रमनिवृत्त झाला की पुन्हा त्या प्राप्त असलेल्या वस्तूच्या ठिकाणी काय होतो? प्राप्तीचा व्यवहार होतो. तसं जीवाचा आनंद प्राप्तच आहे, पण प्राप्तच जरी असला तरी जीवाला काय झालाय? भ्रम झालाय आणि तो भ्रमनिवृत्त झाला की पुन्हा प्राप्त असलेल्या आनंदाविषयी पुन्हा काय होतो? प्राप्तीचा व्यवहार होतो. मला आनंद प्राप्त झाला असं म्हणतो. लक्षामध्ये? म्हणजे प्राप्त वस्तूच्या म्हणजे प्राप्त वस्तूच्या विषयी सुद्धा प्राप्तीचा व्यवहार घडतो की नाही? मग तसंच दुःख निवृत्तीचं पण तसंच आहे. तसंच आत्म्याच्या ठिकाणी नित्यनिवृत्त दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार घडतो. जसं गरजूच्या ठिकाणी सर्प नित्यनिवृत्त असूनही मन अंधकाराने दोषानं सर्प आहे असा भ्रम होतो. माणूस रस्त्याने चालला, अंधार असते, दोरी पडलेली असते आणि दोरीवर त्याला सर्पाचा भास होतो, धावून जातो लगे, पार लगे धोत्राचा रंग स्वबदल तिकडे. हा, मग घाबरतो, सा सांगतो, त्याला म्हणता येत नाही. अरे काय झालं काय झालं? ते सा पप्पो करत होतं. कोणा वाटलं साप आहे का म्हणजे सोबत होतच. त्यांनी बॅटरी लावली, दिवा लावला, तिथं दोरी होती. अरे म्हणे घाबरू नको, काय चावला गेलो नाही तुला, गप ओरडू नको, चावलं नाही कसं काय पायात अडकवलं. अरे साप नाही ते, मग हे बाय उचलून दाखवली काय? आता दोरीचं ज्ञान झालं, दोरीचं ज्ञान झालं. मग आता साप राहिला का? मग काय झाला? साप कुठे गेला? निघून झाला का नाही? हा, होता तरी साप. मग जी नाही त्याची निवृत्ती होत असते काय? दोरीवर साप होता का? दोरीवर साप नव्हता आणि मग त्याचीच काय झाली? निवृत्ताची कुठे निवृत्ती असते काय? जे नव्हतं त्याची निवृत्ती कसं काय? हा, नव्हता त्याची निवृत्ती नसते, पण तिथं त्याला भास झालता ना, तिथं भ्रम झालता ना काय म्हणून. काय झालता?
भ्रम झाला आहे म्हणून, आणि मग आहे म्हणून भ्रम झाला, तो भ्रम निवृत्त झाला की मग निवृत्तची काय काय घडते, निवृत्ती. साप निवृत्त झाला असा व्यवहार घडतो. तसं दुःख आहे असा भ्रम झालाय. आत्म्या ठिकाणी दुःख नाहीच आहे काला तरी, पण आत्म्या ठिकाणी काय आहे, दुःख आहे असा भ्रम झालाय. आणि तो भ्रम निवृत्त झाल्याच्या नंतर नित्य निवृत्त असलेल्या दुःखाची निवृत्ती झाली असा व्यवहार घडतो. कळलं बघा. तर जसा रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असूनही मंद अंधकारादी दोषानं सर्प आहे असा भ्रम होतो. नंतर रज्जुज्ञानानं रज्जूचं ज्ञान झालं की नित्य निवृत्त असलेल्या सर्पाची पुन्हा निवृत्ती झाल्याचा काय होतो, व्यवहार घडतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख नित्य निवृत्त असूनही आत्मज्ञानानं निवृत्तीचा व्यवहार घडतो. प्राप्ताच्या प्राप्तीचा व नित्य निवृत्तीच्या निवृत्तीचा व्यवहार घडण्याला मध्यंतरी काय असावा लागतो, भ्रम असावा लागतो. हे या साधनामध्ये रहस्य आहे. म्हणून नित्य प्राप्त जो परमानंद त्याची प्राप्ती व नित्य निवृत्त जो संसार त्याची निवृत्ती, हे या ग्रंथाचं प्रयोजन कसं आहे, सिद्ध आहे. म्हणून ग्रंथाचं प्रयोजन नित्य म्हणजे मोक्ष म्हणजे परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती हा जो मोक्ष आहे, हे मोक्ष हेच या ग्रंथाचं काय प्रयोजन आहे. आणि हे प्रयोजन कसं आहे, सिद्ध आहे. सिद्ध लक्षामध्ये घ्यायचं केवढं. शंका दुसरी, मोक्ष स्वरूपामध्ये कारणसहित जगत निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे दोन अंश आहेत. त्यात निवृत्ती म्हणजे नाश व अभाव रूप आहे आणि परमानंद प्राप्ती भाव रूप आहे. यावरून तुमचं प्रयोजन म्हणजे जो मोक्ष तो भाव आणि अभाव झाला. पण भाव अभाव हे दोन्ही विविध धर्म एका ठिकाणी एका खाली राहत नाही, म्हणून ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध होत नाही. इकडे बघा आता लक्षात घ्या. शंका पहिल्या दोन शंका होत्या त्यांचं समाधान कळलं का. उद्या विचारी ना हे सगळं पाठ करून यायचं नाही आला फटकीन चांगला. बघा आता दुसरी शंका अशी आहे की तुमच्या मोक्षामध्ये दोन अंश आहे. कोणते दोन अंश आहेत, कारणासह जगत निवृत्ती हा एक अंश आहे. काय कारणासह जगत निवृत्ती हा एक अंश आहे. आणि दुसरा परमानंदाची प्राप्ती हा एक अंश आहे. किती अंश झाले मोक्षात, दोन अंश. एक निवृत्ती आणि एक प्राप्ती. निवृत्ती कशाची, दुःखाची म्हणजे जगताची. कारण दुःखाला कारण जगतच आहे ना. कारण असणारा जे अज्ञान, ते अज्ञानासह जगताची निवृत्ती, दुःखाची निवृत्ती हा एक पहिला अंश. आणि परमानंदाची प्राप्ती हा दुसरा अंश आहे का नाही. ब्रह्मप्राप्ती हा दुसरा अंश आहे. ब्रह्म म्हणजे परमानंद. तर असे हे दोन अंश आहेत. त्यातला पहिला अंश जो आहे निवृत्ती. निवृत्ती म्हणजे काय, अभाव. निवृत्ती म्हणजे काय, निवृत्ती जी असते ती भाव स्वरूप असते का अभाव स्वरूप असते, अभाव स्वरूप. आणि प्राप्ती परमानंदाची प्राप्ती कशी आहे, भाव स्वरूप आहे. म्हणजे तुमच्या मोक्षात मोक्ष किती आहेत, एकच. आणि ते एकाच मोक्षात निवृत्ती पण आणि प्राप्ती पण कसं काय. निवृत्ती अभाव स्वरूप आहे आणि प्राप्ती ही भाव स्वरूप आहे. मग एकाच मोक्षात अभाव आणि भाव हे विरोधी दोन धर्म कसे काय राहतील का. भाव आणि अभाव हे दोन एकत्र कसे काय राहतील. भाव आणि अभाव यांचा काय विरोध आहे ना. विरोधाभास नाही. काय विरोध आहे. विरोध कसा विरोध आहे. जसं बघा तुम्ही अंधार आणि प्रकाश. जिथं प्रकाश आहे तिथं अंधार राहील का. जिथं अंधार आहे तिथं प्रकाश राहील का, राहत नाही. का राहत नाही. दोघांचा काय विरोध आहे. तसं भाव आणि अभाव यांचा काय असतो, विरोध असतो. जिथं भाव आहे तिथं अभाव राहील का, जिथं अभाव आहे तिथं भाव राहील का. मग तुमच्या मोक्षातला जो पहिला अंश आहे दुःखाची निवृत्ती हा भाव स्वरूप आहे का अभाव स्वरूप आहे, अभाव स्वरूप आहे. आणि दुसरा अंश जो आहे ब्रह्मप्राप्ती किंवा आनंदाची प्राप्ती हा भाव रूप आहे का अभाव रूप आहे, भाव रूप आहे. म्हणजे पहिला अंश दुःखाची निवृत्ती हा कसा आहे, अभाव रूप आहे. आणि परमानंदाची प्राप्ती भाव रूप आहे. मग एक अभाव रूप अंश आहे, एक भाव रूप अंश आहे. मग हे विरोधी असणारे दोन अंश भाव आणि अभाव विरोधी आहेत. हे दोन अंश एका मोक्षात कसे राहतील.
जाऊच शकत नाही. त्यामुळं तुमचा मोक्ष सिद्ध होत नाही असं काय केली बघत शंका केली. लक्षात आलं का? भावाभाव्या ही विरोधी असल्यामुळं ती एका ठिकाणी राहू शकत नाही. बघा अजून एकदा शंका कशी आहे. मोक्ष स्वरूपामध्ये कारणसी जगत निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असे दोन अंश आहेत. कळलं का? त्यात निवृत्ती म्हणजे नाश, तो अभावरूप आहे, आणि परमानंद प्राप्ती म्हणजे भावरूप आहे. यावरून तुमचं प्रयोजन म्हणजे फल जो मोक्ष तो भावाभावरूप झाला. पण भावाभाव हे दोन विरोधी एका ठिकाणी एककाली राहत नाहीत, म्हणून या ग्रंथाचं प्रयोजन सिद्ध होत नाही. कळलं का? अशी केली शंका. शंका लक्षात आली, म्हणून तुमचा मोक्ष हे सिद्धच होत नाही. मग आता त्याचं समाधान सांगतात. काय सांगतात समाधान? नाही हो म्हटले, मला कोणी सांगितलं की आमचा मोक्षामध्ये दोन विरोधी अंश आहेत म्हणून? आमच्या मोक्षामध्ये विरोधी अंश नाहीच आहेत. मग आमच्या मोक्षामध्ये एकच अंश आहे. कोणता? भावरूप अंश आहे. भावरूप अंश म्हणजे पहिला नाही का अभावरूप? कोणता? दुःखाची निवृत्ती, कारणासह जगत निवृत्ती. निवृत्ती म्हणजे नाश, आणि नाश हा कसा असतो? अभावरूप आहे. तुमच्या मोक्षात नाही का नाश? म्हणजे तो निवृत्ती आहे, पण ती निवृत्ती सुद्धा आमची भावरूपच आहे. हा ग्रंथकार काय म्हणतात? ती मोक्षातली आमची जी निवृत्ती आहे ना, दुःखाची निवृत्ती म्हणा, जगत किंवा कारणासह जगत निवृत्ती जी आहे ना, ती कशी आहे? भावरूपच आहे. म्हणजे कसं काय सांगतो म्हणजे काय आहे? कारण हे जे जगत आहे आणि हे जे कारण असणारं अज्ञान हे सगळं कल्पित आहे. सगळं कसं आहे? कल्पित आहे, भासलेलं आहे. भासलेलं आहे. आणि भासलेल्या वस्तूची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते. काय असते? अधिष्ठान स्वरूप असते. तुम्हाला अधिष्ठान कळत आहे का? ज्याच्यावर भासलं त्याला अधिष्ठान म्हणतात, आणि जे भासलं त्याला अध्यस्त म्हणतात, त्याला कल्पित म्हणतात. समजा आता दोरीवर सर्प भासला. काय भासला? दोरीवर सर्प भासला. दोरीवर सर्प भासतो की नाही? लक्ष आहे का मागच्या लोकांचं? हा, दोरीवर सर्प भासला की नाही? दोरीवर सर्प भासतो का? कशावर भासते? बघा. मग आता अधिष्ठान कोण आहे ना अध्यस्त कोण आहे सांगा? दोरी काय आहे? अधिष्ठान. कारण ज्याच्यावर भासलं त्याला काय म्हणतात? अधिष्ठान म्हणतात. आणि जे भासलं त्याला अध्यस्त म्हणत असतात, त्यालाच कल्पित म्हणत असतात. मग आता काय भासलंय? सर्प भासलाय. मग सर्प काय झाला? कल्पित झाला, अध्यस्त झाला. लक्षामध्ये मग सर्प भासला, आणि मग नंतर बॅटरी आणली वगैरे वगैरे, मग सांगितलं ना तुम्हाला. आणि मग ती दोरी दिसली. दोरी दिसल्याच्या नंतर मग आता तो सर्प राहिला का? सर्प राहिला का? मग कुठे गेला? अरे पण दिसला का नाही? दिसला होता की नाही साप? मग आता जर नव्हता म्हणावं तर मग दिसला कसा काय? मग आता इथं आहे का साप? मग इथं तुम्हाला दिसतंय का? मग इथं पण दिसायला पाहिजे ना. मग इथं नाही ना. मग इथं नाही, तिथं नाही. मग इथं दिसत नाही, तिथं कसं काय दिसला? म्हणून खांड खाऊन तिथं मानावं लागते. तिथं सर्प होता. असल्याशिवाय दिसन कसं काय सांगा? तुम्ही कधी आकाशाला फुल बघितलं का? का नाही बघितलं? नाहीच आहे. म्हणजे नाही ते दिसन कसं? तुम्ही ब्रह्मचार्याचं पोरग बघितलं का? बघितलं का? वांजबाईचं पोरग वंद्या पुत्र बघितला का? का नाही बघितलं? नाहीच आहे. नाहीच ते तुम्ही कधी बघितलं का? का नाही? दिसतच नाही. ते जी नाहीच जगात ती वस्तू दिसत नसते. आणि साप दोरीवर दिसतो की नाही? म्हणजे नाहीच ते दिसल कसं काय? म्हणजे ते दिसतो त्या तो होता. तिथं दिसला होता म्हणजे तिथं होता. नसलेली वस्तू दिसन कसं काय? नसलेली वस्तू दिसन कसं काय? आता ही भागवत पोरगी दिसते तुला?
दिसतंय का? का नाही दिसत? नाही जरू दे, कसं काय दिसत? हा बघा तसं डोळीवर ऐका, डोळीवर जर साप नाहीच तर तो दिसत कसं काय? मग ज्या ती दिसत होता त्या तिथं होता. पण मग डोळीचं ज्ञान झालं गेला कुठं? डोळीचं ज्ञान झालं का नाही? बिळात घुसला का नाही? मग मरून गेला म्हणा तर ते मेलेलं तिथं राहायला पाहिजे ना. त्याचं मड सापडतं का ते तरी? मग साप तर होता, मग आता गेला कुठं? वेदांत शास्त्रकार सांगतात तो निवृत्त झाला. आणि निवृत्त झाला म्हणजे त्याची त्या अधिष्ठानामध्ये निवृत्ती झाली. तो अधिष्ठान स्वरूप झाला, म्हणजेच दोरी स्वरूप झाला. काय झाला? दोरी स्वरूप झाला. कल्पित असलेला सर्प, भासलेला सर्प, अध्यस्त असलेला सर्प, त्याची निवृत्ती ज्या वेळेला होत असते त्यावेळेला त्याची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप होत असते. कशी होत असते? म्हणजे दोरी स्वरूप. काय होते? दोरी दिसत नाही का? दोरीत गेला सर्प. कुठे गेला? दोरीत गेला. दोरी स्वरूप त्याची निवृत्ती असते. कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असते. कल्पित असलेल्या सर्पाची निवृत्ती अधिष्ठान असलेली रज्जू ते रज्जू स्वरूप आहे. कळलं का? काय? हा तसा हा झाला दृष्टांत. तसं सिद्धांतामध्ये कल्पित काय आहे आणि अधिष्ठान काय आहे सांगा? अधिष्ठान काय आहे? अधिष्ठान आहे ब्रह्म. काय अधिष्ठान? आणि कल्पित काय आहे? जगत. सगळं जगत. रज्जू सर्पाकार सगळं जगत हे भासलेलं आहे. म्हणजे रज्जूवर जसा सर्प भासावा तसं जगत सगळं भासलेलं आहे का नाही? आणि तेच दुःखाला कारण आहे सगळं जगत. म्हणजे हे सगळं कल्पित आहे. ब्रह्मावर, हा परमात्मा स्वरूपावर, ब्रह्मस्वरूपावर हे जगत भासलेलं आहे. म्हणजेच आत्मस्वरूपावर. हा आत्मा ब्रह्म काही वेगळं नसतं, एकच असते. तर याच्यावर हे सगळं भासलेलं आहे. मग हे जगत ज्या वेळेला निवृत्त होतं, दुःखाची निवृत्ती ज्या वेळेला होते, जगताची निवृत्ती ज्या वेळेला होते, जगताची निवृत्ती म्हणजेच मोक्ष ना. मग हे कल्पित आहे ना हे. मग कल्पित पदार्थाची निवृत्ती कशी असते? अधिष्ठान स्वरूप असते. मग कल्पित हे जगत आहे, मग याची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप असतात. मग अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. मग अधिष्ठान स्वरूप निवृत्ती झाली. मग अधिष्ठान स्वरूप जर निवृत्ती झाली, मग ज्या अधिष्ठान स्वरूप निवृत्ती झाली ते अधिष्ठान कसं आहे? भावरूप आहे का अभावरूप आहे? भावरूप आहे. म्हणून कल्पित असणाऱ्या जगताची आणि दुःखाची निवृत्ती ही ब्रह्मस्वरूप असल्यामुळं, अधिष्ठान स्वरूप असल्यामुळं, आणि ती ब्रह्म भावस्वरूप असल्यामुळं जगताची निवृत्ती हा जो मोक्षाचा पहिला अंश आहे तो सुद्धा भावस्वरूपच आहे. कारण ब्रह्मरूप झाली ती निवृत्ती. निवृत्ती कशी आहे? अधिष्ठान स्वरूप आहे. अधिष्ठान ब्रह्म आहे, ते भावरूप आहे. त्यामुळे निवृत्ती सुद्धा कशी आहे? भावरूप आहे. म्हणून मोक्ष आमचा फक्त भावस्वरूपच आहे. भावना भाव असे दोन अंश त्याच्यात काही नाही. विरोधी धर्म मोक्षामध्ये नाहीच आहे. परमानंद प्राप्ती इथं भावरूपच आहे आणि जगताची निवृत्ती बी भावरूपच झाली. मग मोक्ष भावरूपच झाला ना सगळा. अभाव कुठे राहिले? हा समजत आहे का? नाही समजलं? हा बघा हे म्हणणं बरोबर नाही. कारण हे म्हणजे काय? मोक्षामध्ये विरोधी दोन धर्म आहेत, ते असू शकत नाहीत असं तुम्ही म्हणता ना. हा आणि विविध धर्म राहत नसल्यामुळे अशा प्रकारचा मोक्ष तुमचा सिद्ध होत नाही असं जे म्हटलं का नाही. हा तर ते हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कारण अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य जगत हे ब्रह्मावर अध्यस्त आहे. कुठं अध्यस्त आहे? ब्रह्मावर. आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. जशी कल्पित सर्पाची निवृत्ती ही रज्जू स्वरूप असते, तशीच सर्व कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. यास्तव सर्व दुःखाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. कारण सर्व अनर्थाचं स्थान जे जगत त्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म असून ते भावरूप आहे. म्हणून कारण सर्वतमान जगत निवृत्ती भावरूपच आहे. यावरून केवळ भावरूप मोक्ष आहे काय झालं? सिद्ध झालं.
आणि अशा प्रकारचा हा मोक्ष आमच्या ग्रंथाचं काय आहे, प्रयोजन आहे. ग्रंथाचं चिंतन केल्यानंतर असं कारणासह जगत निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती मोक्ष काय होतो, प्राप्त होतो. ओम शांती शांती शांती.